आज कोर्टात हजर राहण्याची नोटीस आहे तुम्हाला. काय भूमिका असणार तुमची? नाही, न्यायालयाने मला आज हजर राहायला सांगितलेले दुपारी 3 वाजता. मी न्यायालयामध्ये हजर होणार आहे. माझी पत्नी वकील आहे, ती त्या ठिकाणी माझी बाजू मांडणार आहे. आणि आम्ही काय दरोडेखोर आहोत का? आम्ही काय चोर आहोत का? आमच्यावर दाखल असलेले गुन्हे हे आंदोलनाचे आहेत, सत्याग्रहाचे आहेत. आणि त्यातले 80% गुन्हे माझे ॲक्विट झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी निर्दोष झालेलो आहे. चुकीचे गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांनी जोडले. मुळामध्ये पोलिसांवर इतकं प्रेशर आहे, काही नेत्यांचं, सत्ताधारी नेत्यांचं, की त्या प्रेशरमध्ये पोलीस आमच्याशी बोलायला सुद्धा घाबरतात अशी परिस्थिती आहे. आणि या निवडणुकीच्या काळामध्ये मला तुरुंगात ठेवायचं, म्हणजे माझा जनसंपर्क लोकांशी झाला नाही पाहिजे, अशी एक भावना या सगळ्या नेत्यांची आहे. पण हे बुमरॅंग होईल, लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही. आणि यांना काय करायचंय की माझ्यावर एमपीडीपीचा प्रस्ताव लावायचा आहे. त्या प्रस्तावासाठी एक मोठी गंभीर केस माझ्यावर दाखल करायची, खोटी केस, म्हणजे त्या प्रस्तावात मला बसवायचंय आणि 1 वर्ष तुरुंगात ठेवायचं, असा त्यांचा प्लान आहे. पण ही जनता आहे, लक्षात ठेवा. आणि यांना वाटतं असं दाबलं तर रविकांत तुपकर थांबेल, तसं दाबलं तर आंदोलन थांबवेल, याच्यावर पोलीस केसेस घातल्या, तुरुंगात टाकायची गोष्ट केली की मग हा आंदोलन थांबवेल. मी घाबरणाऱ्यातला नाहीये. माझा जन्म चळवळीसाठी झालेला आहे आणि चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझी मरण्याची सुद्धा तयारी आहे, माझी शहीद व्हायची सुद्धा तयारी आहे. मी यांच्या बापाला घाबरणार नाही. तुम्ही किती वेळा तुरुंगात टाका, किती केसेस खोट्या आमच्यावर करा, वेळ प्रसंगी फासावर चढवा, पण मी शेतकऱ्यांच्या बाजूनं लढणं थांबवणार नाही. रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढूच, पण या बुलढाणा लोकसभेमध्ये राजकीय परिवर्तन केल्याशिवाय सुद्धा गावगाड्यातला शेतकरी आता थांबणार नाही, असा निर्धार सगळ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि तरुण पोरांनी केलेला आहे. स्वतः कोर्टात आज न्यायालयामध्ये जाणार आहे आणि मी स्वतः माझी बाजू आज मान्य न्यायालयासमोर मांडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.